हरे कृष्ण. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकमचा आज आपण 6वा श्लोक वाचणार आहोत. तर यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू भगवंतांना प्रश्न विचारत आहेत. तर भगवंतांनी आपल्या सर्व नामांमध्ये स्वतःची दिव्य शक्ती घालून दिली आहे आणि चैतन्य महाप्रभू म्हणतात की हा मंत्र तुम्ही जे हरिनाम दिलं आहे, हरे कृष्ण महामंत्र आहे, तुमची नामं आहेत ती मी घेतो, मात्र त्याचा परिणाम माझ्यावर अशा रीतीने कधी होईल असा प्रश्न या श्लोकात विचारला आहे. वाचूया. नयनम गलदश्रुधारया. नयनम म्हणजे डोळे, गलत अश्रुधारया. तर गलत म्हणजे गळतात, डोळे गळतात ना, आपले डोळ्यातनं पाणी गळतं. अश्रुधारया तर अश्रूंचा निरंतर सतत वाहणारा ओघ म्हणजे डोळ्यातून अश्रुधारा वाहणं. वदनम गदगद रुद्धया गिरा. वदनम म्हणजे मुख, तोंड, गदगद होणं म्हणजे काय, अडखळत बोलणं. रुद्धया म्हणजे दाटून येणं, कंठ दाटून येतो. गिरा, गिरा म्हणजे शब्द, कंठ दाटून आल्यामुळे शब्द फुटत नाहीत अशी अवस्था. वदनम गदगद रुद्धया गिरा. पुलकय निचितम वपुहू. पुलकय निचितम म्हणजे पुलकय म्हणजे पुलकित होणं, आध्यात्मिक आनंदाच्या अनुभवाने रोमांचित होणं. निचितम म्हणजे व्याप्त होणं. वपुहू शरीर. तर पुलकय निचितम वपुहू म्हणजे शरीर आध्यात्मिक आनंदाच्या अनुभवाने रोमांचित होणे. कदा, कदा म्हणजे काय आहे, कधी. हे असं कधी घडेल. तव नामग्रहणे भविष्यती. भविष्यती म्हणजे भविष्यात. कदा कधी घडेल. तव तुमच्या नामग्रहणे तर तुमचं नाम मी घेताना भगवंता हे असे माझ्या शरीरावर परिणाम कधी होतील असा प्रश्न इथे श्री चैतन्य महाप्रभू भगवंतांना विचारत आहेत. श्लोक वाचूया. नयनम गलदश्रुधारया वदनम गदगदरुद्धया गिरा पुलकैर्निचितं वपुः कदा तव नाम ग्रहणे भविष्यती. हे भगवन, तुमच्या पवित्र नामाचे कीर्तन केल्याने माझ्या नेत्रांतून प्रेम अश्रूंच्या निरंतर धारा वाहू लागतील असा दिवस केव्हा येईल. तुमच्या नामकीर्तनाने केव्हा माझा कंठ गदगदित होईल आणि केव्हा माझ्या शरीरावर रोमांच उभे राहतील. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकम की जय. हरी बोल.